महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांवर सरकार आता कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा शेतकऱ्यांना थेट इशारा देत नियमांचे उल्लंघन केल्यास शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागू शकते असे सांगितले आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक रस्त्याची मोजणी, त्याला क्रमांक देणे आणि त्यानंतर बांधकाम करणे अशी प्रक्रिया सुरू आहे. तसेच रस्त्यांच्या सीमारेषांवर झाडे लावून अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अनेक ठिकाणी शासकीय पांदण रस्त्यांवरच काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की शासकीय रस्त्यावर अतिक्रमण केल्यास संबंधित शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बंद करण्यात येतील आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन करत सांगितले की ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे. मागील भागातील शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी अतिक्रमण टाळणे आवश्यक आहे असे नमूद केले. यासोबतच राईट ऑफ वे प्रकल्पांतर्गत एखाद्या शेताची विभागणी झाल्यास त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून देण्याचा नियमही बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करत अतिक्रमण काढून टाकावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.